माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांग देवयोगियाने तिले मानला रे गुरु. अरे संन्याशाची पोरं कोणी बोलतीही नाही, टाकी देयल पोरांचं कधी तोंड पाहू नये. अरे असं माझं तोंड कसं दावू मी लोकाले, ताटी लाई ज्ञान देव घरामध्ये रे दडले. उभं गले ज्ञान देव घडे असंगाशी संग, कय वयली मुक्ताई बोली ताटीचे अभंग. घेती हिरिदाचा ठाव एका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. गह्यरले ज्ञान देव डोळे गेले भरी सण, असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण, त्याची मुक्ताई बहीण. मित्रांनो, वरील कविता रचलेली आहे थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी. संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण असलेल्या मुक्ताईचे भावपूर्ण चित्रण या कवितेत बहिणाबाईंनी केले आहे. त्या म्हणतात, फक्त 10 वर्षांच्या मुक्ताईला वर्षानुवर्षे तपश्चर्या करून योगी बनलेल्या चांगदेवानं देखील गुरु मानलं होतं. संन्याशाची पोरं म्हणून मुक्ताईला व तिच्या भावंडांना लोक हिणवत असत. टाकून दिलेल्या पोरांचं तोंड देखील बघू नये असं ते बोलत असत. लोकांचे हे बोलणे ऐकून संत ज्ञानेश्वर खूप कंटाळले होते आणि त्यामुळेच असं माझं हे तोंड मी लोकांना कसं दाखवू म्हणून दार लावून ते स्वतःला घरामध्ये कोंडून घेतात. वाईट लोकांशी संबंध आला तर वाईटच घडते. समाजातून त्यांच्यावर होणाऱ्या या सगळ्या घटनांना संत ज्ञानेश्वर कंटाळले होते, त्यामुळेच त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते. आणि हे बघून त्यांची धाकटी बहीण म्हणजेच मुक्ताई ही कळवली. तिला अतिशय वाईट वाटले आणि त्यामुळेच आपल्या भावाची म्हणजेच संत ज्ञानेश्वरांची समजूत काढण्यासाठी तसेच त्यांनी ताटीचे दार उघडावे यासाठी मुक्ताईंनी सर्वत्र प्रसिद्ध असे ताटीचे अभंग रचले. संत मुक्ताईंनी रचलेले हे ताटीचे अभंग ऐकल्यानंतर ते प्रत्येकाच्याच मनाला भेटतील असं बहिणाबाई या कवितेद्वारे सांगतात. मुक्ताईंनी एकेका अभंगात पांडुरंग साकार केला आहे आणि तिच्या अभंगांचा शेवटी ज्ञानेश्वरांवरही परिणाम होतो. तिची विनंती ऐकून ज्ञानदेव गहिवरतात आणि त्यांचे डोळे भरून येतात आणि मग ते दार उघडतात आणि त्यांना समजते की आपण या गोष्टींपासून पळू शकत नाही आणि आपल्याला या गोष्टींना तोंड द्यावेच लागेल. आणि म्हणून बहिणाबाई म्हणतात, असा हा भाग्यवंत भाऊ ज्ञानेश्वर आणि त्याची ही बहीण मुक्ताई. नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीकांत आणि आज थोर कवयित्री बहिणाबाईंची माझी मुक्ताई ही कविता सादर करण्याचं कारण म्हणजे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर संत मुक्ताबाई यांच्या अल्पशा पण वारकरी संप्रदायावर खूप जास्त प्रभाव टाकणाऱ्या आयुष्यावर एक चित्रपट आपल्यासमोर घेऊन येत आहेत. आणि या चित्रपटाचं शीर्षक म्हणजेच टायटल आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी यापूर्वी शेर शिवराज या चित्रपटाच्या सिरीजमधून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा आपल्यासमोर मांडली आहे आणि त्यातील अजून 3 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आणि आता ते घेऊन आले आहेत आपल्या सगळ्यांसमोर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. मित्रांनो, या मूवीचा टीजर 4 दिवसांपूर्वी रिलीज केला गेलाय आणि तो खरंच खूप उत्तम जमलाय. मित्रांनो, या चित्रपटात संत मुक्ताबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे इश्मिता जोशी ही चिमुरडी आणि अवघ्या 1.5 मिनिटांच्या या टीजर मध्येही तिने आपल्या लोभस अभिनयाद्वारे छाप पाडली आहे. अगं रडतेस काय? ज्ञानादादा म्हणाले रडायचं नाही, आता काम करायचं. तर संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणार आहे मानस बेडेकर. टीजर मध्ये मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, मनोज जोशी, आदिनाथ कोठारे, स्मिता शेवाळे हे देखील आपल्याला दिसतात आणि अजून बरेच दिग्गज कलाकारही या चित्रपटात आपल्याला दिसतील जे अजून या टीजर मध्ये आपल्याला दिसलेले नाहीत. मित्रांनो, 4 भावंडांमध्ये सगळ्यात लहान असून देखील संत मुक्ताई खूप समंजस होत्या आणि त्या आपल्या सगळ्या भावंडांचा एका आईप्रमाणे सांभाळ करत. हा चित्रपट संत मुक्ताबाई आणि त्यांच्या भावंडांचा जीवन प्रवास आपल्या समोर मांडताना दिसेल. एकीकडे शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगत असताना महाराष्ट्रातील थोर संतांची महती सांगण्याचा विडा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी उचलला आहे असं दिसतंय आणि त्यांचा हा प्रयत्न खरंच खूप प्रशंसनीय आहे. मित्रांनो, आजच्या लहानग्यांना आणि तरुण पिढीला छत्रपतींच्या स्वराज्याच्या इतिहासासोबतच महाराष्ट्राला लाभलेल्या थोर वारकरी संप्रदायाचा आणि संतांचा इतिहासही नक्कीच माहिती असायला हवा आणि चित्रपट हे त्यासाठी खूप चांगलं माध्यम आहे असं मला वाटतं. शिवराज अष्टक या चित्रपटाच्या सिरीज प्रमाणेच महाराष्ट्रातील प्रत्येक संताची महती सांगणारे चित्रपट देखील यावेत असं मला वाटतं आणि होपफुली दिग्दर्शक लांजेकरांचा देखील तोच प्रयत्न असेल असं मला वाटतं. तर मित्रांनो, बघूयात 2 ऑगस्ट पर्यंतची वाट, कारण हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होतोय 2 ऑगस्टला. आणि या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला हा टीजर कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इथपर्यंत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स अँड टेक केअर गाईज. बाय.